विद्यार्थी मित्रांनो, कॉन्कॉर्ड या घटकावर आधारित उदाहरणं आपण पाहतोय. कॉन्कॉर्ड तुम्हाला माहीत असेल, कॉन्कॉर्ड म्हणजे ॲग्रीमेंट बिटवीन सब्जेक्ट अँड वर्ब ऑन द बेसिस ऑफ दिअर, नंबर अँड पर्सन. कर्ता व क्रियापद यांच्यामध्ये जो संबंध लावला जातो तो म्हणजे इंग्लिशमध्ये तरी वचन व पुरुष यावर आधारित असतो. त्यावर आपण उदाहरणं पाहतोय. सुरुवातीचं ब्रेड अँड बटर. आता हे दोन भिन्न पदार्थ आहेत का? अँडनं जरी जोडले तरी ते एकाच पदार्थाचं, खाद्यपदार्थाचं नावाची ओळख करून देत आहेत. ब्रेड अँड बटर डॅश माय फेवरेट ब्रेकफास्ट. इथे ब्रेड अँड बटर, इथं ॲम सिंग्युलर आहे, इज सिंग्युलर आहे, पण इथं ॲम चालणार नाही, पुरुषाचा प्रॉब्लेम आहे, पर्सनचा उत्तर आलं त्याच्यामध्ये इज. इडली अँड सांबर डॅश अ होलसम फूड. परत हे खाद्यपदार्थाचं नाव आहे, त्यातून तयार झालेलं आहे. इडली अँड सांबर इज अ होलसम फूड. राईस अँड करी डॅश हीज फेवरेट डिश. राईस अँड करी हे एकाच डिशमध्ये इन्व्हॉल्व झालेले आहेत, त्याच्यामुळे इथं उत्तर परत आले इज. पीस अँड प्रॉस्परिटी डॅश आवर आयडियल. यांना एकच संकल्पनेतून घेण्यात आलेलं आहे. हे भाववाचक नामे आहेत, ॲब्स्ट्रॅक्ट नाउन्स आहेत. उत्तर मात्र काय आलं तर इज. पीस अँड प्रॉस्परिटी इज आवर आयडियल. टाईम अँड टाईड हे पण एकच संकल्पनेतून आले बघा. टाईम अँड टाईड डॅश फॉर नन. इथं सिंग्युलर पाहिजे तुम्हाला सब्जेक्ट, आणि सब्जेक्ट सिंग्युलर आहे तर वर्बही सिंग्युलर पाहिजे. वर्ब सिंग्युलर यामध्ये बघा, वेटला यस लागलं, हे प्लुरल नाही आहे तर हे सिंग्युलर आहे, कारण सब्जेक्ट तुमचं थर्ड पर्सन सिंग्युलरमध्ये आहे. इथं आलं वेट्स फॉर नन. ऑनर अँड ग्लोरी हे परत इथं भाववाचक नामेच आहेत, एकाच संकल्पनेतून वापरलेले आहेत. ऑनर अँड ग्लोरी सिंग्युलर सब्जेक्ट तयार करतात, म्हणून उत्तर काय आलं इथं हॅज. ऑनर अँड ग्लोरी हॅज नो चार्म फॉर हिम. स्लो अँड स्टेडी. स्लो अँड स्टेडी थोडक्यामध्ये स्लो अँड स्टेडी ॲक्शन. स्लो अँड स्टेडी हे परत भाववाचक नामाचंच कार्य करत आहेत, एका संकल्पनेचं दाखवत आहेत. स्लो अँड स्टेडी ॲक्शन या अर्थाने बघा. स्लो अँड स्टेडी डॅश द रेस. सिंग्युलर सब्जेक्ट आहे, त्यासाठी परत सिंग्युलर तुम्हाला वर्ब पाहिजे. त्यामध्ये हे हॅव वन होणारच नाही आहे, आर विनिंग होणार नाही आहे. उत्तर काय झालं मध्ये विन्स. स्लो अँड स्टेडी विन्स द रेस. द पोएट अँड ड्रॅमॅटिस्ट हे जरी दोन व्यक्ती वाटत असले, ते दोन व्यक्ती नाही आहे, एकच व्यक्तीला ते दर्शवत आहेत, कारण याच्यामध्ये बघा बरं आर्टिकल एकच त्यांच्या आधी आलेलं आहे. द पोएट अँड ड्रॅमॅटिस्ट इज ऑनर्ड. द हॉर्स अँड कॅरेज ही एकच गोष्ट आहे. द हॉर्स अँड कॅरेज इज वेटिंग ॲट द डोअर. द पॉवर अँड इन्फ्लुएन्स ऑफ महात्मा गांधी हे एका संकल्पनेतून वापरले. द पॉवर अँड इन्फ्लुएन्स ऑफ महात्मा गांधी यातून सिंग्युलर सब्जेक्ट तयार होतो. डॅश ट्रेमंडस इज ट्रेमंडस. द प्रेसिडेंट अँड चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफ द कंपनी. इथं व्यक्ती दोन नाही आहेत, एकच व्यक्ती आहे. द आर्टिकल एकत्रच वापरलं आहे बघा. द प्रेसिडेंट अँड चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफ द कंपनी डॅश अराइव्ड. याच्यामध्ये हॅज अराइव्ड हे त्याचं उत्तर आहे. दी ऑथर अँड एडिटर परत व्यक्ती दोन नाही आहे वाटत असले, अँडनं जरी जोडले तरी इथं बघा बरं एकच याच्यामध्ये आर्टिकल वापरलेलं आहे, एकच व्यक्ती रिप्रेझेंट होतं त्याच्यातून. दी ऑथर अँड एडिटर इज अरेस्टेड. द पी एम अँड पार्टी लीडर परत व्यक्ती एकच आहे बघा बरं. द पी एम अँड पार्टी लीडर डॅश पार्टिसिपेटिंग इन द मीटिंग इज पार्टिसिपेटिंग इन द मीटिंग. द सम अँड सबस्टन्स ऑफ द मॅटर. सम अँड सबस्टन्स हे सारांश या अर्थानं वापरलेलं आहे. द सम अँड सबस्टन्स ऑफ द मॅटर सिंग्युलर सब्जेक्ट तयार करत आहे, इथं उत्तर होईल इज. ॲम येणार नाही कारण पर्सनचा प्रॉब्लेम आहे. द सम अँड सबस्टन्स ऑफ द मॅटर इज दॅट ही इज ऑनेस्ट. अ ब्लॅक अँड अ व्हाईट कॅट. आता बघा जरी कॅट सिंग्युलर वाटत असले, पण इथं आर्टिकल मात्र किती वापरलेले, दोन आर्टिकल वापरलेले. याचा अर्थ अ ब्लॅक कॅट अँड अ व्हाईट कॅट या अर्थानं तो सब्जेक्ट आहे आणि तो प्लुरलमध्ये आहे. अ ब्लॅक अँड व्हाईट कॅट इथे आर म्यूइंग. तुम्ही जर खालचे पर्यायाचा जर व्यवस्थित अभ्यास केला तर लक्षात येईल तुम्हाला
की इथं इज कॅटला घेऊन जर इज घेतलं असतं तर हे इथं सिंग्युलर आहे, हॅज पण इथं सिंग्युलर आहे आणि याला तर वचनच नाही आहे. मग हे दोन उत्तर झाले असते का त्याचे? तर नाही आहे. उत्तर झालं त्याचं प्लुरल असणार आहे. म्हणून पर्यायामध्ये तुम्ही जरी उत्तर काढलं की वेगळ्या वचनाचं तुम्ही बघायचं. याला तर वचनच नाही आहे, प्रश्नच नाही येणारच नाही. मग ह्या दोघापैकी तिघापैकी वेगळ्या वचनाचा कोण याच्यामध्ये? आर. हा नियम लक्षात ठेवा. सोपं जाईल तुम्हाला. अ गुड मॅन अँड युजफुल सिटिजन. व्यक्ती दोन नाही आहे, एकच आहे. बघा बरं. अ गुड मॅन अँड युजफुल सिटिजन डॅश डेड. पुन्हा बघा बरं, इथं हे झालं प्लुरल, हे झालं प्लुरल, हे झालं प्लुरल आणि हे झालं सिंग्युलर. वेगळ्या वचनाचा कोण याच्यामध्ये? हाच आहे, इज. उत्तर झालं इज. माय ऑन्ट अँड गार्डियन. व्यक्ती एकच आहे बघा. माय ऑन्ट अँड गार्डियन असं म्हटलं की माय ऑन्ट अँड अंकल असं म्हटलेलं नाही आहे. तसं असतं दोन व्यक्ती झाले असते. माय ऑन्ट अँड गार्डियन हे एकच व्यक्ती आहे. पुन्हा तुम्हाला सिंग्युलर प्लुरलचा प्रॉब्लेम असेल तर परत एकदा चेक करा. वॉन्टिंग याला तुम्ही नंबर देऊ शकत नाही, वचन देऊ शकत नाही. पण बघा बरं, हॅव हे प्लुरल आहे, वॉन्ट हे प्लुरल आहे आणि वर्बला यस लागलं तर हे सिंग्युलर आहे. लक्षात ठेवायचं. उत्तर काय त्याच्यामध्ये? वॉन्ट्स. आन्सर झालं त्याचं माय ऑन्ट अँड गार्डियन वॉन्ट्स मी टू अप्लाय फॉर MPSC. आयर्न अँड कोल. आता हे दोन्हीही वस्तू एक नाही आहेत, भिन्न भिन्न आहेत. भिन्न भिन्न वस्तूंचा बोध कर्त्यातून होतोय. करता अनेक वचनी झालेला आहे. आयर्न अँड कोल आर युजफुल फॉर इंडस्ट्री. एव्हरी बॉय अँड एव्हरी गर्ल इन द क्लास. हा एक नियम माहीत असं आपल्याला बघा. दोन किंवा दोनपेक्षा जास्त नामे अँड या कंजक्शन जोडली जात असेल व त्यातील पहिल्या नामाआधी किंवा प्रत्येक नामाआधी एव्हरी किंवा ईच हे डिस्ट्रीब्युटिव्ह ॲडजेक्टिव्ह वापरले तर करता एकवचनी होतो. सब्जेक्ट सिंग्युलर आहे डॅश ॲटलिस्ट वन हॉबी. बघा, पण सिंग्युलर ओळखणं काही जणांना अवघड जाऊ शकतं. हे हॅव प्लुरलमध्ये आहे, याला वचनच नाही आहे. या दोघात सिंग्युलर कोण आहे? तर जिथे वर्बला यस लागलं आहे ते सिंग्युलर आहे आणि हे याच्यातलं प्लुरल आहे. उत्तर झालं याच्यातलं हेच, परसिव्ज. द एब अँड फ्लो ऑफ द टाइड्स. परतीओटी याच्यातून एकच संकल्पनेचा बोध होतो. भाववाचक नामे आहेत, कृतीदर्शक जरी असली तरी. सिंग्युलर सब्जेक्ट तयार झालेला आहे. डॅश एक्सप्लेन बाय न्यूटन. वॉज एक्सप्लेन बाय न्यूटन. ईच बॉय अँड गर्ल. परत ईच आलेलं आहे याच्यामध्ये. सिंग्युलर सब्जेक्ट तयार झाला आहे, त्यामध्ये उत्तर होईल ईच. ईच बॉय अँड गर्ल इज इंटेलिजंट. द व्हेरी स्कीम अँड प्लॅन ऑफ हिज लाईफ. बघ, हे एकाच अर्थानं वापरलेले आहेत. द स्कीम अँड प्लॅन ऑफ हिज लाईफ. सब्जेक्ट सिंग्युलर झाला आहे. सिंग्युलर सब्जेक्ट परत शोधायचा आहे इथं. तर बघा, याला तर वचनच नाही आहे, हे प्लुरल आहे. याच्यामध्ये दोघात सिंग्युलर कोण आहे? तर ज्या वर्बला यस लागलं आहे ते सिंग्युलर आहे आणि ह्याच्यातलं प्लुरल आहे. आन्सर झालं आमचं डिफर्स. एव्हरी मॅन, वुमन अँड चाइल्ड इन द हाऊस ऑन फायर. परत इथं बघा बरं, अँडनं जरी तुम्हाला तीन भिन्न नामे दिसली तरी ती एव्हरी त्यांच्या आधी आलेलं आहे. सब्जेक्ट सिंग्युलर झालेलं आहे. इथं हॅज बीन सेव्ड हे उत्तर त्याचं आहे. बार्ली, व्हीट अँड राईस हे तीन भिन्न पदार्थ कर्त्यात एकत्र आलेले आहेत आणि भिन्न पदार्थांचा बोध करून देत आहेत, म्हणून करता अनेक क्वेश्चन झालेलं आहे. इथे बघा बरं, हे सिंग्युलर आहे, हे सिंग्युलर आहे, याला वचनच नाही आहे आणि हे प्लुरल आहे. उत्तर काय झालं याच्यामध्ये? आर. माय फ्रेंड, फिलॉसॉफर अँड गाईड. हे का तीन वेगळे व्यक्ती आहेत का? तर नाही आहे, एकच आहे. माय फ्रेंड, फिलॉसॉफर अँड गाईड इज इंट्रोड्यूस्ड to the family. A poet and a philosopher dash come to see me. परत बघा, a poet and a philosopher. आर्टिकल दोन आले, व्यक्ती 100% कर्त्यामध्ये दोन व्यक्तींचा बोध होतोय, त्याच्यामुळे उत्तर आलं याच्यामध्ये हॅव. come to see me. माय मदर अँड फादर. व्यक्ती एकच नाही आहे, दोन भिन्न व्यक्ती आहेत बघा कर्त्यात. माय मदर अँड फादर डॅश लिटरेट आर लिटरेट. पुढे नियम बदलतोय बघा. आता इथं अँड कंजंक्शनचे नियम संपले आणि इथून ऑर, आयदर ऑर, नायदर नॉर, नॉट ओनली बट ऑल्सो यांचे नियम चालू होतील. सुनील ऑर हिज फ्रेंड्स. बघा, ऑर नंतर येणारा कर्ता आमच्यासाठी महत्त्वाचा आहे आणि याच्यानुसार तुम्हाला क्रियापद इथं वापरायचं आहे. सुनील ऑर हिज फ्रेंड्स आर सिलेक्टेड. आयदर यू ऑर ही. बघा बरं, आयदर यू ऑर नंतरचा करता महत्त्वाचा आहे. ही इज.
आयदर यू ऑर ही इज टेलिंग अ लाय. नायदर ही नॉर यू, परत नॉर नंतर यू आले, ह्या नंतरच्या कर्त्यानुसार दुसऱ्या कर्त्यानुसार क्रियापद आपल्याला वापरायचं आहे. यू सोबत तुम्हाला इथं वापरावं लागेल वर. यू वर प्रेझेंट. तोही नव्हता आणि तूही नव्हता. नायदर राणी नॉर हर ब्रदर्स सोबत काय करायला मला इथं आर. नॉट ओनली यू बट ऑल्सो आय डॅश लकी. बघा बट ऑल्सो नंतर म्हणजेच काय दुसऱ्या कर्त्याशी क्रियापद समजते. आय सोबत तुम्हाला वापरावं लागेल ॲम. जरी इज असलं सिंग्युलर तरी इज हे फर्स्ट पर्सन वापरत नाही आपण. नॉट ओनली द फ्लॉवरिंग प्लांट्स बट ऑल्सो द ग्रास. द ग्रास हे याच्यामध्ये सिंग्युलर आहे त्याच्यामुळे याच्यासाठी वर्ब वापरावं लागेल तुम्हाला इज. द ग्रास इज विदर्ड. नॉट ओनली द किंग बट ऑल्सो हिज सोल्जर्स. ही सोल्जर्ससाठी तुम्हाला प्लुरल वर्ब वापरावं लागेल इथं वर हे झालं त्याचं उत्तर. नॉट ओनली द वर्कमेन बट ऑल्सो द सुपरवायझर. सुपरवायझर एकच आहे सिंग्युलर आहे त्याच्यामुळं उत्तर येईल याच्यामध्ये हॅज बीन डिसमिस्ड. नायदर हिज फादर नॉर हिज मदर. मदरशी संबंधित इथं वर्ब राहील. इथं येईन उत्तर इज अलाइव्ह. नो बॉय ऑर गर्ल याच्यामध्ये परत ऑर नंतर जे येतं आहे ते म्हणजे गर्लशी संबंधित इथं क्रियापद राहील. दुसरा करता महत्त्वाचा आहे इज लेफ्ट बिहाइंड. आयदर उमा ऑर हर सिस्टर्ससोबत इथं वर्ब वापरायचं आपल्याला इथं आर. नायदर द मून नॉर द स्टार्स. बघा नॉर नंतर द स्टार्स प्लुरल आहे याचं प्लुरल वर्ब पाहिजे इथं काही आर शायनिंग टुडे. इथे नियम बदलतोय बघा आता. ॲज वेल ॲजच्या आधीचा करता महत्त्वाचा राहील. ॲज वेल ॲज किंवा अँड नॉट. ॲज वेल ॲजच्या आधीचा करता महत्त्वाचा राहील. ॲज वेल ॲज जेव्हा दोन करते बघा दोन करते ॲज वेल ॲज अँड नॉटनं जोडली जातात तेव्हा पहिला करता महत्त्वाचा राहील आणि त्याच्यानुसार तुम्हाला क्रियापदाचं वचन बदलावं लागेल. बघा पर्सन आणि वचन बघा. यू सोबत इथं तुम्हाला घ्यावं लागेल. बघा हे ॲज वेल ॲजच्या आधीचा करता महत्त्वाचा आहे. यू नुसार इथं घेतले आर. यू ॲज वेल ॲज आय आर फॉर्च्युनेट. काही जण सहज वाचत जाते यू ॲज वेल ॲज आय ॲम. लगे पहिलंच वाढलेलं आहे तुम्हाला हे चुकलेलं आहे. हे उत्तर काय आर. पुन्हा बघा ॲज वेल ॲज आलेल्या याच्यामध्ये पहिला करता महत्त्वाचा आहे ही ॲज वेल ॲज आय. ही इज सिलेक्टेड. आय ॲज वेल ॲज दे. मग इथं आय सोबत काय घ्यायचं तुम्हाला ॲज वेल ॲजनं ते जोडलेलं आहेच. आय ॲम टायर्ड ऑफ दिस वर्क. जस्टिस ॲज वेल ॲज मर्सी. हे दोन्ही भाववाचक नामे सिंग्युलरच आहे. जस्टिस सिंग्युलर आहे त्याच्यामुळं वर्ब सिंग्युलरच पाहिजे. परत काय म्हणते सर हे ॲमेझारमध्ये ओळखता येते हॅवॅजमध्ये ओळखता येते. मेन वर्ब आले सर क्रियावाचक आले की आम्हाला ओळखू येत नाही. ओळखणं सोपं आहे काही टेन्शन घेऊ नका. पहा याच्यामध्ये सिंग्युलर पाहिजे म्हणजे याच्यामध्ये हे प्लुरल आहे हे प्लुरल आहे. आता या दोघांमध्ये सिंग्युलर प्लुरल कोण आहे तर ज्याला वर्बला यस लागलं आहे ते सिंग्युलर आहे आणि हे याच्यातलं प्लुरल आहे. उत्तर आमचं वेगळ्या वाचनाचा पर्याय घेतला तर अलाउज. द वर्कमेन ॲज वेल ॲज द सुपरवायझर. बघा ॲज वेल ॲजच्या आधी येणारा द वर्कमेन आहे. ते वर्कमेन प्लुरल आहे त्याच्यामुळे यासाठी तुम्हाला उत्तर घ्यावं लागेल आर पनिश्ड. द सोल्जर्स ॲज वेल ॲज दिअर कॅप्टन. इथं सोल्जर्स महत्त्वाचे आहे आपल्याला. सोल्जर्ससोबत काय घ्यावं लागेल तुम्हाला डॅश बीन कॅप्चर्ड. इथं हॅव बीन कॅप्चर्ड. राणी ॲज वेल ॲज आय. परत राणी इथं महत्त्वाची ॲज वेल ॲजच्या आधी येणारा करता महत्त्वाचा आहे. राणी लाईक्स थर्ड पर्सन सिंग्युलरसोबत वर्बला यस पाहिजे. मनी ॲज वेल ॲज मेन. ॲज वेल ॲजच्या आधी येणारं मनी हे अनकाउंटेबल नाऊन आहे. मनीसोबत उत्तर घ्यावं लागेल तुम्हाला इज. मनी ॲज वेल ॲज मेन इज रिक्वायर्ड फॉर अन ऑर्गनायझेशन टू बी स्ट्रॉंग. गुड स्टुडंट्स ॲज वेल ॲज गुड स्टाफ. परत ॲज वेल ॲज आलेलं आहे. गुड स्टुडंट्स महत्त्वाचे आहे आम्हाला. गुड स्टुडंट्स आर नेसेसरी टू शो गुड रिझल्ट्स. ऑल द पॅसेंजर्स विथ द ड्रायव्हर. इथं विथ बघा नाऊन फ्रेजमध्ये याच्यामध्ये हेड नाऊनच्या नंतर जर विथने प्रेपोजिशन फ्रेज सुरू होत असेल तर प्रेपोजिशन फ्रेजमधला तुम्हाला नाऊन महत्त्वाचं राहणार नाही आहे.
याच्याशी क्रियापद संबंध लावू नका. हे पॅसेंजर्स, ऑल द पॅसेंजर्सशी संबंध लावा. ऑल द पॅसेंजर्स आर किल्ड इन द ॲक्सिडेंट. द पर्स विथ इट्स कॉन्टेंट्स, याच्यामध्ये पुन्हा विथ आलेलं आहे. हे प्रिपोजिशन फ्रेजमध्ये नाऊन महत्त्वाचं नाही आहे. आपल्याला पर्स सिंग्युलर आहे. पर्स हॅज बीन स्टोलन. द कॅट विथ इट्स किटन, इथं किटननुसार प्लुरल घेऊ नका. इथं कॅट सिंग्युलर आहे. बघा हे विथ फ्रेज आलेली आहे. परत विथनुसार इज सेव्ड. राणी विथ हर फ्रेंड्स, हे पण आपलं विथमधलं फ्रेज महत्त्वाची नाही आहे. विथ फ्रेज महत्त्वाची नाही आहे. इथं राणी महत्त्वाची. राणीनुसार काय घ्यायचं तुम्हाला, इथं इज इन्व्हायटेड फॉर द पार्टी. द किंग विथ हीज मिनिस्टर्स, पुन्हा बघा रे विथ हीज मिनिस्टर्स ही प्रिपोजिशन फ्रेज महत्त्वाची नाही. आम्हाला किंग महत्त्वाचं आहे. किंगनुसार काय इथं इज रिसिव्ड विथ एन्थुसियाझम. रवी अँड नॉट हीज फ्रेंड्स, बघा इथं अँड नॉट हीज फ्रेंड्स हे इथं महत्त्वाचे नाही आहेत. महत्त्वाचं कोण याच्यामध्ये पहिला करता महत्त्वाचं आहे रवी. रवीनुसार काय घेतलं बघा बरं. रवी हॅज हेल्प्ड मी. उषा अँड नॉट हर सिस्टर्स, पुन्हा बघा अँड नॉट हर सिस्टर्स महत्त्वाचं नाही. महत्त्वाचं कोण याच्यामध्ये उषा हॅज कम. पुढे नियम बदलतोय तो म्हणजे गणितातील क्रियांचा बोध जर कर्त्यात होत असेल तर गणितातील क्रिया या एकवचनी असतात. त्यामुळे कर्ता एकवचनी होईल. आणि ह्या स्थिर सत्य थोडक्यामध्ये युनिव्हर्सल असल्या कारणानं त्यासाठी तुम्हाला सिम्पल प्रेझेंटची रचना वापरावी लागेल. मग पाहूया. 10 - 4 - 6. 10 - 4 इज 6. जरी इथं वॉज सिंग्युलर असलं तरी उत्तर काय इज. 2 + 2 - 4. 2 + 2 मग हे मेक घ्यायचं आहे का मेक्स घ्यायचं आहे. तर सब्जेक्ट इथं सिंग्युलर झालेलं आहे प्लस हे प्रिपोजिशन आहे. याच्यामुळे उत्तर काय आलं याच्यामध्ये मॅक्स. 2 & 2 - 4. आता याच्यामध्ये बघा बरं कंजंक्शन वापरलं अँड, त्याच्यामुळे सब्जेक्ट झाला प्लुरल. उत्तर याच्यामध्ये मेक्स येणार नाही आहे. उत्तर काय येईल मेक 4. 3 × 3 - 9 इज 9. इथं अपूर्णांकाचा बोध झालेला बघा. 3/4 आता हे काही युनिव्हर्सल ट्रूथमध्ये नाही आहे. 3/4 ऑफ द हाऊस मग हे इथं अनकाउंटेबल नाऊनमध्ये येणार आहे. त्याच्यामध्ये 3/4 ऑफ द हाऊस इज बर्न्ड टू ॲशेस. 3/4 ऑफ द हाऊस 3/4 भाग घराचा काय झालेला इथं झालेला आहे. 3/4 ऑफ द वर्क इथं हे अनकाउंटेबल आलेलं आहे. त्यामुळे इथं येईल इज फिनिश्ड. हा तो नियम आहे ज्यामध्ये कर्त्यामध्ये अंतर, त्याच्यानंतर वजन, कालावधी किंवा एखादं प्रमाण यांचा तुम्ही बोध करून देताना अनेक वचनी एकके वापरतात. पण त्यांचा एक संच मानला तर कर्ता एकवचनी होतो. बघा 5 weeks - अ गुड हॉलिडे. अ गुड हॉलिडे त्याच्यामुळे सिंग्युलर इथं सब्जेक्ट झालं आहे. वर्ब सिंग्युलर पाहिजे. 5 weeks इज अ गुड हॉलिडे. 800 रुपीज परत हे रुपीजला पाहून लगेच आर घेऊ नका. पहिलंच ठेवलेलं आहे. 800 रुपीज - टू मच फॉर अ रेडिओ इज टू मच फॉर अ रेडिओ. 150 किलोज याच्यातून तुम्हाला प्रमाणाचा बोध होतो आहे. 150 किलोज - इनफ फॉर द मंथ. इथे उत्तर होईल इज इनफ फॉर द मंथ. 10 किलोमीटर्स यातून तुम्हाला डिस्टन्सचा बोध होतो आहे. 10 किलोमीटर्स - लॉंग डिस्टन्स टू कवर ऑन फूट. 10 kilometers is a long distance to cover on foot. 150 kilometers - not a great distance is not a great distance. मुद्दाम इथं आर ठेवलेला आहे. तुम्ही जर वेगळ्या वचनाचे पर्याय जरी पाहिले तर लगेच लक्षात येईल की इजच यातं म्हणजे वेगळं आहे. हे प्लुरल आहे, प्लुरल आहे, प्लुरल आहे, हे सिंग्युलर आहे. 10,000 rupees a month - अ गुड सॅलरी. सॅलरी म्हणून याचा उल्लेख केलेला आहे. त्याच्यामुळे उत्तर आलं याच्यामध्ये इज. 12 dozen - अ ग्रॉस. 12 dozen हे सिंग्युलर सब्जेक्ट तयार करत आहेत. 12 dozen मेक्स अ ग्रॉस. पुढे आता इथं नियम बदलतोय बघा. कर्त्यामध्ये आधी अ नंबर ऑफ, अ व्हरायटी ऑफ, द मेजॉरिटी ऑफ ही जर फ्रेज आली तर कर्ता अनेक वचनी होतो. परंतु त्याच कर्त्याची सुरुवात जर द नंबर ऑफ, द व्हरायटी ऑफ नव्हत असेल तर कर्ता एकवचनी असतो.
बघा, अ नंबर ऑफ फ्रेज कोणती आहे याच्यामध्ये? अ नंबर ऑफ बॉईज म्हणजे मेनी बॉईज आर प्लेइंग ऑन द ग्राउंड. अ नंबर ऑफ बुक्स याचा अर्थ काय झालं आहे? मेनी बुक्स. अ नंबर ऑफ बुक्स डॅश इनव्हॅलिड. मग आता त्याच्यात प्लुरल कोण आहे ते शोधा. सब्जेक्ट प्लुरल झाला आहे. परत एकदा आपला नियम शोधून काढा. अरे ह्याच्यात तर वचनच नाही आहे, हे सिंग्युलर आहे. आता दोघात सिंग्युलर कोणी सांगा. ज्या वर्बला यस लागलं आहे ते सिंग्युलर आहे आणि हे प्लुरल आहे. तुमचं उत्तर झालं आहे बिकम. अ नंबर ऑफ बुक्स बिकम इनव्हॅलिड. अ नंबर ऑफ लँग्वेजेस परत सब्जेक्ट प्लुरल झाला आहे. अ नंबर ऑफ लँग्वेजेस आर नॉट इन यूज. द नंबर आता बघा अ नंबर नाही तर काय लिहिलं हे द नंबर ऑफ म्हणजे याच्यातलं महत्त्वाचा कोणता शब्द आहे? निश्चित आकड्याचा बोध कोणता? द नंबर ऑफ नेशन्स इन द युनायटेड नेशन्स इज इन्क्रीजिंग. परत द नंबर ऑफ स्टुडंट्स डॅश स्टील इन्क्रीजिंग इज स्टील इन्क्रीजिंग. त्यांचा आकडा वाढतो विद्यार्थी नाही. The number of visitors dash much larger than expected. The number of visitors was much larger than expected. The majority आता हे द आले म्हणून सिंग्युलर नका म्हणू. द मेजॉरिटी ऑफ ही प्लुरल सब्जेक्ट तयार करते. द मेजॉरिटी ऑफ वोटर्स डॅश हॅव वोटेड फॉर द आम आदमी पार्टी. The majority of the ministers dash with the PM. मग आता इथं तुम्हाला प्लुरल सब्जेक्ट आहे तर प्लुरल वर्ब पाहिजे. परत एकदा आला प्रश्न सर इथं प्लुरल कसं शोधायचं? बघा याला वचनच नाही आहे. हे झालं सिंग्युलर. या दोघांमध्ये सिंग्युलर कोणी सांगा? अग्री का अग्रीज? यस लागणारं हे झालं सिंग्युलर, हे झालं प्लुरल. उत्तर झालं तुमचं वेगळ्या वाचनाचा पर्याय अग्री. अ व्हरायटी ऑफ एक्झिबिट्स. अ नंबर ऑफ सारखं बघा. अ व्हरायटी ऑफ एक्झिबिट्स प्लुरल सब्जेक्ट तयार होईल. याच्यातून उत्तर झालं त्याच्यामध्ये वर शोन. पुढे नियम बदलते बघा. कर्त्याची सुरुवात इथं अ लॉट ऑफ, प्लेंटी ऑफ, अ गुड डील ऑफनं सुरू होत असेल तरीही त्या फ्रेज नंतरच्या नामानुसार कर्त्याचं वचन ठरवायचं आहे. बघा, अ लॉट ऑफ बुक्स प्लुरल आहे. प्लुरल सब्जेक्ट तयार झालेलं आहे. प्लुरल वर्ब पाहिजे. पुन्हा आला प्रश्न सर प्लुरल कसं शोधायचं? हॅज सिंग्युलर, इज सिंग्युलर. आता ह्या दोघांमध्ये बघा नीडला यस लागलं, हे सिंग्युलर, हे झालं प्लुरल. उत्तर झालं प्लुरल. अ लॉट ऑफ बुक्स नीड इम्प्रूव्हमेंट्स. अ लॉट ऑफ वर्क हे अनकाउंटेबल नाऊन आहे त्याच्यामुळं करता एकवचनी होईल. अ लॉट ऑफ वर्क सिंग्युलर वर्ब घ्या, इज टू बी डन. अ लॉट ऑफ पीपल हे कलेक्टिव्ह नाऊन जरी असलं तरी प्लुरलमध्ये a lot of people are present. A lot of time uncountable noun आहे. A lot of time is wasted here. A lot of money परत हे uncountable noun आहे. A lot of money is needed to help them. A lot of machines हे प्लुरलमध्ये आहे. काउंटेबल नाउन आहे. A lot of machines प्लुरल वर्ब तुम्हाला पाहिजे. परत एकदा कसरत बघा बरं. याला वचनच नाही आहे, ताणच नाही आहे. हे सिंग्युलर. नीडला यस लागलं सिंग्युलर, हे झालं याच्यातलं प्लुरल. उत्तर झालं नीड. अ लॉट ऑफ मशीन्स नीड टू बी रिपेअर्ड. अ गुड डील ऑफ युजफुल मटेरियल हे मटेरियल अनकाउंटेबल नाऊनमध्ये आहे. अ गुड डील ऑफ युजफुल मटेरियल हॅज ऑलरेडी बीन कन्झ्युम्ड. अ गुड डील ऑफ युजफुल मेडिसिन्स हे प्लुरलमध्ये आहे, काउंटेबलमध्ये आलं आहे. उत्तराला इथं आर सब्जेक्ट हे प्लुरल झालं आहे. अ गुड डील ऑफ लाईफ सेविंग ड्रग्स परत लाईफ सेविंग ड्रग्स प्लुरलमध्ये आहे त्याच्यामुळं इथे उत्तर आलं हॅव डिसअपिअर्ड फ्रॉम केमिस्ट शॉप्स. अ लॉट ऑफ वर्क हे अनकाउंटेबल नाऊन आहे. सिंग्युलर सब्जेक्ट तयार होईल त्यामुळे. आता सांगा सिंग्युलर कोणी यांच्यामध्ये शोधा. याला वचनच नाही आहे, हे प्लुरल आहे. या दोघांमध्ये प्लुरल कोणी? लगेच विद्यार्थी गडबड करतील. अरे यस लागलं प्लुरल कर. अरे वर्बला यस लागलं तर काय असते? सिंग्युलर. हे झालं याच्यातलं प्लुरल. उत्तर झालं याच्यामध्ये रिमेन्स. अ लॉट ऑफ पीपल परत कलेक्टिव्ह नाऊन प्लुरलमध्ये आहे. अ लॉट ऑफ पीपल प्लुरल सब्जेक्ट झाल्यामुळं इथं वर्ब इन हॅव टर्न अप फॉर द शो. प्लेंटी ऑफ बुक्स प्लुरल आहे. प्लेंटी ऑफ बुक्स डॅश अवेलेबल इन दी plenty of books dash available on this subject are
अवेलेबल ऑन दिस सब्जेक्ट. प्लेंटी ऑफ इन्फॉर्मेशन हे अनकाउंटेबल नाऊन आहे, त्याच्यामुळे इथे वॉज गिवन टू मी ॲट द टुरिस्ट ऑफिस. पुढे नियम बदलतोय बघा. इथे नामाचं कार्य करणारे काही विशेषणे येतील आणि त्यांच्या पुढे येणाऱ्या प्रेपोजिशन फ्रेजमधील नामावरून सुद्धा त्यांचं तुम्ही वचन ठरवू शकता. जर पुढे अनकाउंटेबल नाऊन आले तर करता एकवचनी होईल, काउंटेबल प्लुरल नाऊन आले तर करता अनेकवचनी होईल. यामध्ये बघा मच ऑफ युअर सक्सेस. मग मच हे अनकाउंटेबल झालेलं आहे, सक्सेस हे अनकाउंटेबल नाऊन आहे म्हणून हेही सिंग्युलरमध्ये आले. वर्ब इन बघा बरं, इथे मला डिपेंड्स यस लागणारं वर्ब वापरा. मोस्ट ऑफ दीज बुक्स, हे मोस्ट पण प्लुरल होईल कारण पुढे बघा बरं बुक्स, मोस्ट ऑफ दीज बुक्स. आता प्लुरल वर्ब पाहिजे तुम्हाला इथं बघा बरं. हे सिंग्युलर आहे, याला वचनच नाही आहे. हे सिंग्युलर आहे, हे प्लुरल आहे. उत्तर झालं गिव. मोस्ट ऑफ दीज बुक्स गिव आउटडेटेड इन्फॉर्मेशन. हाफ ऑफ दी ॲपल्स, ॲपल्स हे काउंटेबल प्लुरल आहे, त्याच्यातले हाफ पोर्शन झाला आहे म्हणजे हेही प्लुरल्स होईल. हाफ ऑफ दी ॲपल्स आर रॉटन. सममध्ये बघा सम ऑफ द लँड, लँड हे अनकाउंटेबल नाऊन आहे म्हणून हेही अनकाउंटेबल झाले. सम ऑफ द लँड सब्जेक्ट सिंग्युलर झाला, इज अंडर वॉटर. सम ऑफ द बॉईज प्लुरल आहे बघा, मग त्यातले सम हे काय झालं याच्यामध्ये प्लुरलमध्ये सम ऑफ द बॉईज प्लुरल सब्जेक्ट तयार झाला आहे, आर रेग्युलर. इथे नियम बदलतोय बघा. कर्त्याची सुरुवात मेनी अ किंवा मेनी अँड किंवा अ ग्रेट मेनी न होत असेल तर बघा त्यापुढे येणाऱ्या काउंटेबल नाऊन, मग सिंग्युलर आहे का प्लुरल आहे त्यावरून कर्त्याचा तुम्ही सब्जेक्ट ठरवा. त्यावरून तुम्ही कर्त्याचं काय करा, वचन ठरवा. कर्त्याची सुरुवात मेनी अ किंवा मेनी अँड या ॲडजेक्टिव्हनं होत असेल तर त्यापुढे येणाऱ्या काउंटेबल सिंग्युलर नाऊनवरून तुम्ही सब्जेक्ट सिंग्युलर ठरवावा. आणि कर्त्याची सुरुवात जर अ ग्रेट मेनी या ॲडजेक्टिव्हनं होत असेल आणि त्यापुढे काउंटेबल प्लुरल नाऊन येत असेल तर कर्ता अनेकवचनी बनतो, क्रियापदे अनेकवचनी घ्यावी. बघा मेनी अ बॉय सिंग्युलर आहे त्याच्यामुळे सिंग्युलर वर्ब तुम्हाला घ्यावं लागेल, इज पनिश्ड. अ ग्रेट मेनी याचा अर्थ पुष्कळ. अ ग्रेट मेनी बॉईज प्लुरल आणि प्लुरल सब्जेक्ट तयार झाला आहे, आर पनिश्ड. अ ग्रेट मेनी आता ह्या ॲडजेक्टिव्हवरून ठरवायचं आहे की पुढे येणारं नाऊन आणि वर्ब हे दोन्हीही तुम्हाला प्लुरलमध्येच हवेत. अ ग्रेट मेनी मग हे स्टुडंट्स वॉन्ट्स बघा, स्टुडंट्स प्लुरल आहे पण वॉन्टला यस लागलेलं आहे त्याच्यामुळे हे उत्तर होणार नाही. स्टुडंट हे सिंग्युलर हे पण होणार नाही आहे. स्टुडंट्स वॉन्ट हे त्याचं उत्तर होईल, हे होणार नव्हतंच. मेनी अ मॅन सिंग्युलर सब्जेक्ट तयार झाला आहे, हॅज फॉलन विक्टिम टू हिज टेम्पटेशन्स. अ ग्रेट मेनी मेन बघा, अ ग्रेट मेनी मेन प्लुरल आहे, सब्जेक्ट प्लुरल झालं आहे, उत्तरला ते हॅव डायड ॲट सी. मेनी अ यावरून सिंग्युलर फ्रेज आलेली आहे. पुढे तुम्हाला सब्जेक्टमधलं जे हेड नाऊन आहे ते सिंग्युलर पाहिजे आणि वर्ब सिंग्युलर पाहिजे. मेनी अ लीडर्स हे होणार आहे का तर नाही होणार आहे. मेनी अ लीडर सिंग्युलर पण वॉन्टला इथं यस पाहिजे होते, हे पण गेले. लीडर वॉन्ट्स हे झालं याचं उत्तर. मेनी अ मॅन सिंग्युलर झाले बघा, मेनी अ मॅन इज टेम्प्टेड बाय गोल्ड. अ ग्रेट मेनी इंडियन्स प्लुरल आहे त्याच्यामुळे उत्तर आर इन पॉवर्टी. मेनी अ बॅटल सिंग्युलर सब्जेक्ट तयार झालं बघा, मेनी अ बॅटल वॉज फॉट ऑन द सॉइल ऑफ इंडिया. अ ग्रेट मेनी बुक्स प्लुरल सब्जेक्ट तयार होतं आहे त्याच्यामुळे इथं उत्तर येईल आर डिस्प्लेड इन द बुक फेअर. पुढे नियम बदलतो त्याच्यामध्ये बघा. मोर, लिटल मोर, नथिंग लेस नंतर दॅन हे प्रिपोजिशन असेल तर सब्जेक्ट सिंग्युलर बनते. बघा मोर दॅन हाफ अ सेंचुरी, मोर दॅन हाफ अ सेंचुरी सिंग्युलर झालेला आहे सब्जेक्ट, इथे उत्तर येईल हॅज पास्ड सिन्स द सिटी वॉज मेड द कॅपिटल. लिटल मोर दॅन आलं बघा, लिटल मोर दॅन बेअर मिनिमम डॅश अवेलेबल, इथं वॉज अवेलेबल.
Nothing less than half the amount dash wasted was wasted. Little more than a few facts is known about Shakespeare's life. Nothing less, हे परत आलं, nothing less than 2000 rupees is uncountable आलेलं ते is needed to satisfy the current needs. Little more than this, little more was expected from such a fool as he is. इथे नियम बदलतोय. इथे झालेला आहे बघा समेशन प्लुरल्सचा नियम आहे आणि समेशन प्लुरल्समध्ये माहिती आहे की आपल्याला दोन भागांना जोडून येणाऱ्या वस्तूंची नावे ही अनेक प्रश्न रूपात वा अनेक प्रश्न उपयोगात असतात, परंतु त्यांच्या आधी अ पेअर ऑफ ही जर सिंग्युलर फ्रेज वापरली तर सब्जेक्ट सिंग्युलर तयार होतो. बघा अ पेअर ऑफ शूज सिंग्युलर झालं बघा. अ पेअर ऑफ शूज इज केप्ट आउटसाइड. युअर शूज आता नेमकी किती जणांचे म्हटले ते निश्चित नाही याच्यामध्ये. युअर शूज हे प्लुरल सब्जेक्ट तयार करत आहे. आर केप्ट आउटसाइड. धिस पेअर ऑफ बघा अ पेअर ऑफच्या धिस पेअर ऑफ स्पेक्टॅकल्स इज ब्रोकन. युअर जीन्स प्लुरलमध्ये बघा युअर जीन्स आर टॉर्न. अ पेअर ऑफ इयरिंग्स अ पेअर ऑफ इयरिंग्स इज मेड ऑफ गोल्ड. उत्तर झालं त्याच्यामध्ये इज. युअर ग्लोव्ज आर लाईंग इन द ड्रॉवर. धिस पेअर ऑफ सीझर्स आता सिंग्युलर पाहिजे आपल्याला. वर्ब सिंग्युलर कसं शोधणार. परत हे झालं बघा प्लुरल, याला वचनच नाही आहे. हे सिंग्युलर हे प्लुरल आमचं काय. धिस पेअर ऑफ सीझर्स बिकम्स युजलेस. युअर ट्राउजर्स डॅश स्टिचिंग. युअर ट्राउजर्स हे प्लुरलमध्ये आहे, मग हे सिंग्युलर आहे, हे प्लुरल आहे, याला वचनच नाही आहे, हे सिंग्युलर आहे. उत्तर आमचं प्लुरलवालं कोण झालं याच्यामध्ये नीड. वेगळ्या वचनाचा पर्याय आपण निवडायचा. बघा कर्त्याची सुरुवात वन, एव्हरीवन, ईच, आयदर, नायदर, नन या प्रोनाऊन होत असेल तर कर्ता एकवचनीच असतो. त्यामध्ये काही ठिकाणी ननला अपवाद आढळलेले आहेत. ती उदाहरणं देखील आपण पाहणारच आहोत. पहा याच्यामध्ये वन ऑफ द गर्ल्स. वन ऑफ द गर्ल्स म्हणजे अ गर्ल, त्यातली एक. वन ऑफ द गर्ल्स हॅज अ फाईन कलेक्शन ऑफ पोस्टेज स्टॅम्प्स. एव्हरी वन ऑफ द अरेस्टेड मॅन त्यातला प्रत्येक जण इथं आला वॉज सेंटेन्स टू डेथ. सिंग्युलर झाला सब्जेक्ट. ईच ऑफ दीज लॅबॉरेटरीज ईच सिंग्युलर झालं त्याच्यामुळे ईच ऑफ दीज लॅबॉरेटरीज इज वेल इक्विप्ड. आयदर ऑफ द टू प्रपोजल्स बघा दोनपैकी एक असं दाखवायसाठी तुम्ही आयदर वापरायचं तर वन कधी वापरायचं नाही. आयदर ऑफ द टू प्रपोजल्स इज ॲक्सेप्टेबल टू मी. नायदर ऑफ द टू बॉईज बघा इथं टू बॉईज त्यांच्यापैकी एकही नाही असं म्हणण्यासाठी तुम्हाला इथं नन घेता येणार नाही. नायदर घ्यायला लागलं बघा. नायदर ऑफ द टू बॉईज इज गुड. नायदर ऑफ माय पॅरेंट्स काहींचं म्हणणं आहे सर इथं वर तुम्ही टू घेतले होते, इथं टू का नाही घेतले. पॅरेंट्स दोनच असतात त्यांना परत टू म्हणायची गरज नाही आहे. नायदर सिंग्युलर आहे. इज नायदर ऑफ माय पॅरेंट्स इज लिटरेट. नन ऑफ द बॉईज डॅश गुड. आता इथं ननचं निश्चित वचन सांगता येत नाही. नन ऑफ द बॉईज इथं तुम्ही इजही घेऊ शकता, आरही घेऊ शकता. नन सिंग्युलर किंवा प्लुरल होऊ शकतं जर त्याच्या पुढे काउंटेबल प्लुरल नाऊन आले असेल तर. आणि पुढे क्रियापदाच्या नंतर जर त्याचं वचन ठरवणारे कोणताही शब्द नसेल तर हे सिंग्युलर किंवा प्लुरल होऊ शकते. मग इथं नेहमी काळाचाही बोध होत नाही, त्याच्यामुळे वॉजही होऊ शकते, वरही होऊ शकते. त्याच्यामुळं यातले ऑल आर करेक्ट हा पर्याय बरोबर निघतो. आयदर ऑफ द टू अप्लिकंट्स बघा टू अप्लिकंट त्यांच्यापैकी कोणीतरी एक इज फिट फॉर द जॉब. नन आधी किंवा नन नंतर एक्सेप्ट किंवा एक्सेप्ट फॉर न या प्रिपोजिशननं फ्रेज सुरू होत असेल तर नन सिंग्युलर असते. बघा आयडेंटिफाय द ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स ऑर सेंटेन्सेस. एक्सेप्ट फॉर हर आईज हे सर्व तर बघा एक्सेप्ट फॉर आलेलं आहे. नन सिंग्युलर होईल. नन ऑफ हर फीचर्स इज रिमार्केबल. नन ऑफ हर फीचर्स आर हे होणार नाही आहे, हे झालं करेक्ट.
नन ऑफ हर फीचर्स वॉज, हे एक करेक्ट होईल आणि हे वर झालेलं हे होणार नाही. मग याच्यामध्ये ए सी उत्तर आहे. ए सी उत्तर आहे. चूज द ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स ऑर सेंटेन्सेस. बघा, नायदर ऑफ द टू लेडीज, दोनपैकी एकही नाही असं म्हणतात. नायदर सिंग्युलर होईल, हे तर आर आलेलं आहे, हे पहिलं होणार नाही आहे. नायदर ऑफ द टू लेडीज, दोनपैकी एकही नाही असं म्हणतात. नायदर हे सिंग्युलर इथं ई झालेलं आहे, हे करेक्ट. नन ऑफ द टू लेडीज, टू लेडीज म्हटल्यावर तुम्हाला नन घेताच येणार नाही आहे. टू लेडीज म्हटल्यावर नन घेताच येणार नाही आहे, त्याच्यामुळे हे पर्याय दोन्ही चूक आहेत. ओनली बी असणारा आन्सर आहे बघा. ओनली बी इज करेक्ट. वन ऑफ द कॅट्स मीन्स अ कॅट, लक्षात ठेवायचं. वन ऑफ द कॅट्स, सब्जेक्ट सिंग्युलर झालं आहे, वर्ब सिंग्युलर पाहिजे बघा. वर्बला यस लागलं, हे सिंग्युलर झालं. वन ऑफ द कॅट्स ड्रिंक्स मिल्क. नन ऑफ यू डॅश रेग्युलर, तुमच्यातला एक रेग्युलर नाही. नन ऑफ यू, मग नन इथं सिंग्युलर किंवा प्लुरल होऊ शकते बघा. नन ऑफ यू इज रेग्युलर, नन ऑफ यू आर रेग्युलर. काळाचा निश्चित बोध होत नाही. नन ऑफ यू वॉज रेग्युलर, नन ऑफ यू वर रेग्युलर. याच्यातले सरळ सरळ ऑल आर करेक्ट, हेच आन्सर होईल. नन ऑफ दी एम्प्लॉईज डॅश टू बी अ गव्हर्नमेंट सर्वंट, इथं अ गव्हर्नमेंट सर्वंट ही एक हिंट तुम्हाला मिळते की नन सिंग्युलर आहे. मग त्यानुसार तुम्ही वर्ब वापरा, सिंग्युलर वर्ब सांगा. हे याच्यामध्ये वचनच नाही आहे. विशेष कविश, त्याच्यामध्ये विशेष हे सिंग्युलर आहे, हे प्लुरल आहे. आणि याचा प्रॉब्लेम असा आहे की विश्ड हे सिंग्युलर किंवा प्लुरल होऊ शकतं, त्याच्यामुळे याला आपण सिंग्युलरच्या अर्थानं घेतले तर हेही बरोबर आहे आणि विशेष पण बरोबर आहे, कारण इथे काळाचा बोध होत नाही. मग सांगा याच्यामध्ये ए आणि सी आन्सर आहे का याच्यात? तर ओनली ए अँड सी आर करेक्ट, हे झालं याचं आन्सर. नन ऑफ द स्टुडंट्स डॅश अराइव्ड येट. आता काही जण नन आले की काही जण पाठच करून ठेवतात की ऑल आर करेक्ट, ऑल आर करेक्ट, सगळेच बरोबर घ्यायचे. तर तसं करू नका, इथं गोंधळ होईल बघा. नन ऑफ द स्टुडंट्स डॅश अराइव्ड येट, येट आले म्हणजे हे परफेक्ट टेन्स आहे. तुम्हाला इथं हॅवचे रूप लागणार आहे. मग चला, तुम्हाला इथं हॅजही घेता येईल आणि हॅवही घेता येईल, पण तुम्हाला ॲम इज आरपैकी काही घेता येणार नाही. मग ए अँड बी याचा आन्सर होईल बघा बरं. ए अँड बी आर करेक्ट. आयडेंटिफाय द ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स ऑर सेंटेन्सेस. इथं बघा, नन ऑफ द ब्रदर्स हॅज देअर फादर्स टॅलेंट्स. नन ऑफ द ब्रदर्स हॅव देअर फादर्स टॅलेंट्स. नन ऑफ द ब्रदर्स हॅड देअर फादर्स टॅलेंट्स. नन ऑफ द ब्रदर्स, इथं बघा बरं, ब्रदर्स इथं चुकलेलं त्यांचं, हे गेले डी नंबर. मग याच्यामध्ये याला सिंग्युलर म्हणून घेतलेलं बघा बरं. नन ऑफ द ब्रदर्स, एकाही भावात टॅलेंट नव्हता त्यांच्यामध्ये. मग हे हॅज, आणि इथं पास्टमधून सुद्धा सिंग्युलर प्लुरल होऊ शकतं, म्हणून हे उत्तर हे होणार नाही आहे. ए सी आन्सर त्याचं झालेलं आहे, ए सी. नन ऑफ द फूड बघा, नन ऑफ या फ्रेज नंतर अनकाउंटेबल नॉन आलेलं. फूड सब्जेक्ट सिंग्युलर झाला. नन ऑफ द फूड वॉज वेस्टेड. नन ऑफ द वर्क हे पण अनकाउंटेबल नाऊन आहे, त्याच्यामुळं हे सिंग्युलर सब्जेक्ट तयार होईल. वॉज डन, नन ऑफ द वर्क वॉज डन. पुढे बघा, नन एक्सेप्ट यू. एक्सेप्ट यू ही प्रिपोजिशन फ्रेज आहे, त्याच्यामुळं नन हे सिंग्युलर झालेले. नन एक्सेप्ट यू वॉज प्रेझेंट. नन एक्सेप्ट मी, नन सिंग्युलर. नन एक्सेप्ट मी इज ॲबसेंट. एक्सेप्ट फॉर यू, नन हे सिंग्युलर आहे. नन ऑफ द स्टुडंट्स वॉन्ट्स उत्तर होईल त्याचं. नन बट यू, आता हे नन बटचा प्रॉब्लेम असा आहे की नन बटचा अर्थ ओनली होतो, त्याच्यामुळं बट नंतरचा सब्जेक्ट महत्त्वाचा आहे. यू आर गुड. नन बटचा अर्थ ओनली होतो. परत द ब्रेव हे प्लुरल नाऊन आहे, कारण त्या वर्गातील लोकांना रिप्रेझेंट करते. नन बट द ब्रेव प्लुरल वर्ब तुम्हाला घ्यावं लागेल याच्यामध्ये. हे डिझर्वला यस लागलं तर सिंग्युलर झालं. हेही सिंग्युलर आहे, हे वचनहीन आहे. उत्तर याच्यामध्ये झालं डिझर्व. नन बट, परत त्याच्यानंतर बघा बरं, द रिच हे प्लुरल नाऊन तयार करतंय.
द रिच मीन्स रिच पीपल. द रिच, आता हे एक्सप्लॉइटला यस लागलं, हे सिंग्युलर आहे. हॅज हे सिंग्युलर आहे, याला वचन नाही आहे. हे याच्यातलं प्लुरल आहे. उत्तर झालं एक्सप्लॉइट. नन बट द रिच एक्सप्लॉइट द पुअर. नन बट द नीडी, बरं नन बट ओनलीच्या अर्थानं. द नीडी सिंग्युलरमध्ये घेता येणार नाही तुम्हाला, ते प्लुरलमध्ये घ्यावं लागेल. वॉन्ट. नन बट द नीडी वॉन्ट हेल्प फ्रॉम अस. नन बट द इंग्लिश मेन, इंग्लिश पीपल या अर्थाने. द इंग्लिश आर रिअली ॲडव्हेंचरस. पुढे नियम बदलते बघा. इट इज या डमी सब्जेक्ट व डमी वर्बनं जर इट इज किंवा इट वॉजनं वाक्य सुरू होत असेल तर त्यानंतरचं नाऊन किंवा प्रोनाऊन हे नॉमिनेटिव्ह केसमध्ये असतं आणि पुढील ॲडजेक्टिव्ह क्लॉजमधलं वर्बसुद्धा त्यांच्याशी संबंधित असतं. बघा, इट इज ही आणि हीशी संबंधित तुम्हाला क्लॉजमधलं वर्ब वापरायचं आहे. बघा, इट इज ही हू इज अ टीचर. इट इज देनुसार इथलं वर्ब वापरा तुम्ही आता. इट इज दे हू आर फेमस पोएट्स. इट इज आय, बघा इट इज आयनुसार इथलं घ्या, नाही तर बस इट इज आय हू. आय सोबत काय घ्यायचं आहे, नाही तुम्ही हू हॅज घेता. इट इज आय सोबत तुम्हाला हॅव घ्यावं लागेल. इट इज आय हू हॅव रॉंगड यू. याच पद्धतीने हे उदाहरण जवळपास 3-4 वेळेस परीक्षेत आलेलं आहे. बघा, यातलं करेक्ट कोणतं आहे? चूज द करेक्ट सेंटेन्स. इट इज मी तुम्हाला इथं ऑब्जेक्टिव्ह केसमध्ये घेता येणार नाही. इट इज आय, इट इज मी हे पण गेले याच्यातले. मग इट इज आय हू हॅव, बघा आय सोबत तुम्हाला हॅव घ्यावं लागेल. हे झालं याच्यातलं करेक्ट आणि हे पण याच्यातलं चुकलेलं आहे. हॅज हे पुढे. इट इज डॅश, इथलं जे काही तुम्हाला नाऊन प्रोनाउन वापरायचं आहे ते तुम्हाला नॉमिनेटिव्ह केसमध्ये वापरावं लागेल. बघा, इट इज मी होणार नाही, इट इज मी होणार नाही. इट इज आय, इट इज आय, इट इज आय आणि इथल्यानुसार तुम्हाला इथलं वर्ब वापरायचं आहे. बघा, इट इज आय हू ॲम टू ब्लेम. उत्तर झालं याच्यामध्ये सी क्रमांक. पुढे नियम बदलतोय बघा. परत एकदा ॲडजेक्टिव्ह क्लॉजचाच नियम आहे यामध्ये. बघा, धिस इज वन ऑफ द बेस्ट नॉवल्स. बेस्ट आल्यामुळे इथं दॅट आलेलं बघा आणि नॉवल्सनुसार तुम्हाला इथलं वर्ब वापरायचं आहे प्लुरलमध्ये. इट इज याच्यात घेतलं बघा, धिस इज वन ऑफ द बेस्ट नॉवल्स दॅट हॅव कम आउट रिसेंटली. रिसेंटली आल्यामुळे इथं तुम्हाला परफेक्टवालाच पाहिजे होता. ही इज वन ऑफ दोज मेन. इथं मेननुसार घ्या प्लुरलमध्ये. प्लुरल वर्ब काय? हू आर ऑलवेज फाइंडिंग फॉल्ट विथ अदर पीपल. आय ॲम द पर्सन. आयशी नाही आहे तुमचं, या पर्सनशी. हूच्या आधी आलेलं आहे त्याच्यानुसार त्याचं तुम्ही पर्सन ठरवायचं आहे. पर्सन हू हॅज नॉट बीन कन्सल्टेड. यू आर द मॅन. यू सोबत नाही तर मॅन सोबत आहे. यू आर द मॅन हू इज हेल्ड इन हाय इस्टीम बाय एव्हरीबडी. ही इज वन ऑफ द मोस्ट अनसेल्फिश मिनिस्टर्स. मोस्ट अनसेल्फिश हे सुपरलेटिव्ह फॉर्म आहे त्याच्यामुळे इथं काय आलेलं आहे? दॅट आलेलं आहे. मिनिस्टर्स सोबत तुम्हाला इथं वर्ब वापरावं लागेल. बघा, ही इज वन ऑफ द मोस्ट अनसेल्फिश मिनिस्टर्स दॅट हॅव सर्व्ड दिअर कंट्री. पुढे बघा, दौलताबाद इज द ओनली वन. द ओनली वन असेल तर तुम्हाला दॅट क्लॉजमध्ये जो काही येईल ॲडजेक्टिव्ह क्लॉज त्याच्यामधलं वर्ब संबंधित राहील. याच्याशी संबंधित असणारे हे वर्ब असणारे. इथं तुम्ही लगेच दॅट आधीच्या फोर्डशी संबंधित लावू नका. याच्यानुसार बघा बरं इथं काय उत्तर हॅज बीन. धिस इज वन ऑफ द क्लीनेस्ट प्लेसेस. बघा बरं, हे वन ऑफ द क्लीनेस्ट प्लेसेस दॅट इथलं प्लेसेसनुसार तुम्ही वर्ब वापरा प्लुरलमध्ये. बिलॉंगला यस लागलं आहे, सिंग्युलर आहे. याला वचनच नाही आहे, हे सिंग्युलर आहे आणि हे प्लुरल आहे. उत्तर झालं तुमचं बिलॉंग टू बी. केजरीवाल इज वन ऑफ द बेस्ट लीडर्स. बेस्ट असल्यामुळे प्लुरल वर्ब. लीडर्स आर नॉट करप्टेड. आय फर्स्ट पर्सनमध्ये बघा, आय हू डॅश युअर फ्रेंड. आय हू ॲम युअर फ्रेंड. नाही तर गडबडी वाचताना आय हू इज युअर फ्रेंड चुकलं. हू
चं तुम्ही वचन आणि त्याचा पर्सन कोणानुसार ठरवणार आहात? त्याच्या आधीच्या नाऊन किंवा प्रोनाऊननुसार. आय एम द पर्सन. बघा इथं हू हे आयशी लगेच संबंधित होतं. इथं आय एम द पर्सन हू, मग हे पर्सननुसार घ्या. आय एम द पर्सन हू हॅज ऑलवेज स्टूड बाय यू. यू हू डॅश एक्सपेक्टेड. लगेच तुम्ही इथं आर घ्यायचा प्रयत्नात राहू नका. याच्यानुसार घ्यायचं आहे, पण पुढे बघा सेंटेन्स वाचून घ्या. यू हू डॅश एक्सपेक्टेड टू कम अर्लियस्ट डीड नॉट इवन टर्न अप. त्याच्यामुळे इथं तुम्हाला आर घेता येणार नाही आहे. उत्तर झालं याच्यातलं वर, पास्टमधलं तुम्हाला घ्यावं लागेल. पुढे इथं रूल बदलतोय बघा. सब्जेक्ट जर फॉर्मल देअर असेल तर त्या देअरनुसार तुम्हाला पुढे वर्ब वापरता येणार नाही, तर ते वर्ब नंतरच्या नाऊनशी ते संबंधित राहील. नाऊन किंवा प्रोनाऊन येईल ते. देअर डॅश एग्ज अँड बेकन. एग्ज अँड बेकन हे खाद्यपदार्थाचं नाव आहे, त्याच्यामुळं इथं उत्तर आलं इज. देअर इज एग्ज अँड बेकन फॉर ब्रेकफास्ट. देअर डॅश लॉट ऑफ वर्क. अ लॉट ऑफ वर्क हे अनकाउंटेबल नाऊन आहे, त्याच्यामुळे इथलं वर्बसुद्धा सिंग्युलर होईल इज. देअर इज लॉट ऑफ वर्क टू बी डन. देअर डॅश लॉट ऑफ बुक्स. इथं बघा लॉट ऑफ बुक्स हे प्लुरल आहे, त्याच्यामुळे इथं आर येईल. देअर आर लॉट ऑफ बुक्स टू बी सोल्ड. देअर डॅश मेनी. मेनीमुळे करतं मेनी डिफिकल्टीज हे प्लुरल आहे आणि प्लुरलमुळे इथं आर येईल. देअर आर मेनी डिफिकल्टीज टू बी ओव्हरकम. देअर डॅश नथिंग. सिंग्युलरमध्ये नथिंग इज म्हणून देअर इज नथिंग टू फिअर. देअर डॅश नो स्ट्रीट लाईट्स. स्ट्रीट लॅम्प्स. लाईट्स प्लुरलमध्ये आर. देअर आर नो स्ट्रीट लाईट्स इन अवर कॉलनी. देअर डॅश नो वन. नो वन सिंग्युलरमध्ये देअर इज नो वन टू लुक आफ्टर द ओल्ड फादर. देअर डॅश अन इम्पॉर्टंट अनाउन्समेंट. अन इम्पॉर्टंट अनाउन्समेंट सिंग्युलर आहे, त्याच्यामुळं इथं इज येईल. देअर डॅश प्रेझेंट. लगेच देअर इज प्रेझेंट म्हणू का? देअर डॅश प्रेझेंट मिस्टर शर्मा अँड मिस्टर पटेल दोन व्यक्ती इथं दिलेले आहेत, त्याच्यामुळे इथं आर येईल. देअर डॅश नो सर्टन्टी. सिंग्युलर आहे नाऊन, त्याच्यामुळं इज. देअर इज नो सर्टन्टी ऑफ हिज सक्सेस. देअर डॅश ब्रेड अँड बटर. खाद्यपदार्थाचं नाव आहे, फॉर ब्रेकफास्ट दिलं आहे. देअर इज ब्रेड अँड बटर फॉर ब्रेकफास्ट. देअर डॅश ओनली अनादर 50 किलोमीटर्स टू गो. हे एकच संच दाखवतं आहे, त्याच्यामुळे इथं इज येईल. इथे नियम बदलताना दिसेल बघा बरं. ऑफ प्रिपोजिशन फ्रेज जर नाऊनच्या नंतर येत असेल तर त्यानुसार तुम्ही कर्त्याचं वचन ठरवू नका, त्याच्या आधीच्यानुसार ठरवा. द टॉलेस्ट. बघा द टॉलेस्ट ऑफ द 3 बॉईज म्हणजे 3 मुलांपैकी एक उंच कोणीतरी. मीन्स द टॉलेस्ट बॉय या अर्थानं ते दिलेलं आहे. हे नाऊनचं काम करते इथे. द टॉलेस्ट बॉय सिंग्युलर आहे. ऑफ द 3 बॉईज लिव्ज नेक्स्ट डुअर टू मी. दी ओनर ऑफ दीज फॅक्टरीज डॅश रिच. पूर्ण फॅक्टरी श्रीमंत नाही, तर ओनर लक्षात ठेवा. हे ऑफ या प्रिपोजिशन फ्रेजच्या आधीचं नाऊन महत्त्वाचं आहे. ओनर ऑफ दिस फॅक्टरीज इज रिच. द टॉईज इन द शॉप. इथं इन द शॉपमधलं ही प्रिपोजिशन फ्रेजमधलं नाऊन महत्त्वाचं नाही, याच्यात आधीचं बघा बरं. द टॉईज इन द शॉप आर चीप. ऑल द स्टुडंट्स इन माय क्लास. इन माय क्लास ही प्रिपोजिशन फ्रेज महत्त्वाची नाही, याच्यामध्ये स्टुडंट्स महत्त्वाचे. हॅव डन वेल. आय मिस्टर देशमुख. इथं मिस्टर देशमुख हे ॲपोजिशनचं काम करते आणि ते आयविषयी माहिती देते. तुम्हाला आयनुसार वर्ब घ्यावं लागेल. इथं ॲम. मच पेन्स. आता पहा इथं मच पेन्स हे तुमचं अनकाउंटेबल नाऊन सिंग्युलर तयार करते सब्जेक्ट. मच पेन्स was taken to establish these facts. Great pains dash been taken. हे मात्र प्लुरलमध्ये आहे. Great pains have been taken. His means dash come to an end. इथं his means इथं sources of income या अर्थानं हे प्लुरल झालेलं आहे. His means have come to an end. डॅश देअर एनी मीन्स ऑफ ट्रान्सपोर्ट. इथं हे मीन्स मोड ऑफ ट्रान्सपोर्टच्या अर्थानं वापरलेलं आहे, त्याच्यामुळे तू इथं इज इन म्हणजे इथं मीन्स सिंग्युलर झाले आणि वरील वाक्यात मीन्स हे प्लुरल झाले.
द कटलरी ऑफ अलीगड. कटलरी हे अनकाउंटेबल नाऊन आहे. द कटलरी ऑफ अलीगड इज फेमस ऑल ओव्हर द वर्ल्ड. द रिच, आता हे प्लुरल सब्जेक्ट तयार करा. द रिच हॅव बीन एक्सप्लॉटिंग द पुअर फॉर एजेस. अ सिरीज, आता हे सिरीज जर पाहिलं तर हे 0 प्लुरल आहे. त्याच्यामध्ये हे सिंग्युलर आहे का प्लुरल आहे त्याच्या आधीच्या संख्या विशेषणावरून कळेल. अ सिरीज त्याच्यामुळे सिंग्युलर आहे. अ सिरीज ऑफ लेक्चर्स वॉज डिलिव्हर्ड बाय हिम. 2 pounds ऑफ कॉफी, याच्यामध्ये बघा 2 pounds ऑफ कॉफी हे सिंग्युलरमध्येच काउंट करतोय आपण. 2 pounds ऑफ कॉफी cost 7 and 6 pence. विषयाचं नाव आलेलं बघा, मॅथमॅटिक्स डॅश अ हार्ड सब्जेक्ट इज हार्ड सब्जेक्ट. परंतु हे मॅथमॅटिक्स इथं विषयाचं नाव नाही आहे, तर मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन्स हे अर्थाने वापरले बघा. हीज मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन्स आर गुड. इकॉनॉमिक्स हे इथं विषयाचं नाव आहे, सिंग्युलर झालं. इकॉनॉमिक्स इज अ डिफिकल्ट सब्जेक्ट. पण इथं बघा, द इकॉनॉमिक्स ऑफ द सिच्युएशन मीन्स इकॉनॉमिक इश्यूज ऑफ द सिच्युएशन या अर्थाने ते वापरलेलं. हे प्लुरलमध्ये आहे. उत्तरामध्ये हॅव बीन डिस्कस्ड इन ग्रेट डिटेल्स. ही मे बी अ गुड रायटर बट पॉलिटिक्स डॅश ही इज 40. बट पॉलिटिक्स इज ही इज 40 मीन्स स्ट्रॉंग पॉईंट. मिझल्स हे रोगाचं नाव आहे. गोवर. मिझल्स has spread all over the city. मम्स हे देखील रोगाचं नाव आहे. गालफुगी. मम्स डॅश नॉट अ डेडली डिसीज इज नॉट अ डेडली डिसीज. बिलियर्ड्स हे स्पोर्ट्समधलं आहे. बिलियर्ड्स खेळाचं नाव आहे. बिलियर्ड्स इज ॲन इंडोअर गेम. जॉन किट्स हे व्यक्तीचं नाव आहे. कवीचं नाव आहे बघा. जॉन किट्स. यस लागलं म्हणजे प्लुरल करू नका, ते सिंग्युलरच होईल. ही रूपाने जरी तुम्हाला अनेकवचनी वाटत असली, कार्यानं मात्र उपयोगानं एकवचनीच असतात. जॉन किट्स वॉज अ ग्रेट इंग्लिश पोएट. W.B. इट्स हे देखील कवीचंच नाव आहे. W.B. इट्स वॉज अ ग्रेट इंग्लिश पोएट, लिटररी आर्टिस्ट. गुलिवर्स ट्रॅव्हल्स हे नॉवल आहे. जॉनथन स्विफ्टने लिहिली. गुलिवर्स ट्रॅव्हल्स, ज्याच्यावर जजंतरम ममंतरम चित्रपट निघाला होता, बुटक्यांचा देश म्हणून. गुलिवर्स ट्रॅव्हल्स वॉज रिटन बाय स्विफ्ट. द अरेबियन नाईट्स हे सुद्धा पुस्तकाचंच नाव आहे. द अरेबियन नाईट्स इज अ फेमस बुक. द 7 वॉयजेस ऑफ सिंदबाद, सिंदबादच्या 7 सफरी. इथंही इजच येईन, लगेच वॉयजेस अनेके म्हणून आर घेऊ नका. पुस्तकाचं नाव आहे ते. द 7 वॉयजेस ऑफ सिंदबाद इज अन इंटरेस्टिंग बुक. द ग्लिम्सेस ऑफ वर्ल्ड हिस्ट्री हे देखील पुस्तकाचंच नाव आहे. वॉज रिटन बाय जवाहरलाल नेहरू. द ॲडव्हेंचर्स ऑफ टॉम सॉयर हेही पुस्तकाचं नाव आहे. द ॲडव्हेंचर ऑफ टॉम सॉयर वॉज रिटन बाय मार्क ट्वेन. The Wings of Fire dash an autobiography of the former President of India, Dr. APJ Abdul Kalam. इथं easy येईल. The United States इथं देशाचं नाव आहे. The United States is highly advanced in science and technology. वेस्ट इंडिज, जी कॅरिबियन बेटं म्हणतो आपण त्याला, कॅरिबियन आयलंड्स. वेस्ट इंडिज इज फेमस फॉर इट्स सी बीचेस. द नेदरलँड्स, जे आधीचं हॉलंड होतं, द नेदरलँड्स इज द न्यू नेम ऑफ